आपण आज पहिल्या पुष्पामध्ये पहिलं पुष्प गुंफण्याकरता आज आपण या ठिकाणी या जगदंबेच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत। कितीतरी जन्माची पुण्याई पाहिजे या प्रांगणामध्ये येण्यासाठी। अनेक जीव आहेत, कितीतरी लोक असतील जगामध्ये, देवतयांना ठावे यावे खावे प्यावे बरवे म्हणती मरुणी जावे। बाबा आपण फार भाग्यवान जीव आहोत की आपण या प्रांगणामध्ये आई जगदंबेच्या या सहवासामध्ये, आई जगदंबेच्या कुशीमध्ये आज आपण या प्रांगणामध्ये आलो। कितीतरी जन्माचं पुण्य असल्याशिवाय मनुष्य या प्रांगणामध्ये येऊ शकत नाही। आणि ते जर पुण्य आपल्याला साठवून घ्यायचं असेल, आपल्याला आत्मसात करायचं असेल, तर त्याला फक्त सत्संगाची कास पाहिजे। जीवनामध्ये सत्संग जर तुमच्या घडला नाही, जीवनामध्ये सत्संग जर तुमच्या जीवनात नसेल, तर तुम्हाला ही पर्वणी तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही। म्हणून हे सत्संग या प्रांगणामध्ये येण्यासाठी अनेक सुविधा आपल्या गावामध्ये केल्या। आज 2 महिने झाले त्यांचा पाय जागा सर्व मंडळींचा, सर्व या देवीच्या प्रांगणामध्ये सतत रोज एवढा मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम करण्यासाठी याच्या उद्देशानं सर्वजण आपण या प्रांगणामध्ये आईच्या दरबारामध्ये सर्वच मंडळी, एकही असा नाही
की ज्या माणसाला ज्या देवीविषयी प्रेम नाही